नमः शिवाय. हर हर महादेव. तुम्ही शिव मंदिरात गेलात की शिवलिंगाचं दर्शन घेता, पण कधी नंदी महाराजांच्या डोळ्यात पाहिलं का? ते नुसते बैल नाही, तर ते आहेत भक्तीचा, निष्ठेचा आणि प्रेमाचा अढळ पर्वत. नंदी महाराज. चला ऐकूया नंदी महाराजांची अमर कथा. आमच्या पीस विदिन चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत. खूप वर्षापूर्वी एक ऋषी होते, शिलाद नावाचे. ते शिवभक्त होते. भगवान शंकर प्रसन्न व्हावे म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. ऋषींनी भगवान शिवाला एक अशी संतान मागितली जी अमर, ज्ञानवान आणि शंकर भक्त असेल. भगवान शंकर तथास्तु म्हणाले आणि मग यज्ञातून जन्म झाला एक तेजस्वी पुत्राचा. नाव ठेवलं नंदी, म्हणजे आनंद देणारा. नंदी महाराज लहानपणापासूनच महादेवाच्या भक्तीत रमले. ध्यान, जप, सेवा फक्त भगवान शंकरासाठी. पण एक दिवस काही ऋषींनी शिलद ऋषींना सांगितले, हा मुलगा जास्त दिवस जिवंत राहणार नाही. हे ऐकून शिलद ऋषी दुःखी झाले. नंदी महाराजांनी ते ऐकले. ते शांत होते. ते वडिलांना म्हणाले, जर महादेवाच्या नामस्मरणात प्राण जात असतील तर त्यासाठी मी असे 100 जन्म देईन. हे ऐकून स्वतः भगवान शंकर प्रकट झाले. ते म्हणाले, नंदी, तू केवळ भक्त नाहीस, तू माझा सखा, माझा वाहन आणि माझ्या द्वाराचा रक्षक आहेस. भगवान शिवांनी त्यांच्यावर वरदहस्त ठेवला आणि नंदी एक दिव्य वृषभात, एक तेजस्वी बैलात परिवर्तित झाले. तेव्हापासून नंदी महाराज कायम महादेवासमोर असतात आणि डोळ्यात भक्ती आणि मनात शिव घेऊन. म्हणूनच म्हणतात, नंदी महाराजांच्या कानात सांगितलं तर ते थेट भगवान शंकरापर्यंत पोचते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही शिव मंदिरात जाल तेव्हा शिवलिंगाचं दर्शन घेताना नंदी महाराजांच्या डोळ्यात पाहायला विसरू नका. शांतपणे त्यांच्या कानात तुमची प्रार्थना सांगा, कारण तेच आहे भगवान शंकराचे सर्वात विश्वासू दूत. हर हर महादेव. जय नंदी महाराज की.